तुकाराम महाराजांनी त्यांच्या सासऱ्याकडे बायको मागितली ना, मग त्यांच्या सासऱ्याकडची मुलगी कमी नाही का झाली? बघा, हा बसला कीर्तना आणि डोक्यात घुसली बायको. अहो, ज्यांच्या डोक्यात बायको घुसली ना त्यांना तुकाराम महाराज कळत असतात का? आनंद कर सच्चिदानंद कर परात्पर पूर्ण परब्रह्म प्रकाश भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याच्या कीर्तनासाठी अर्थात आजच्या मागणीच्या कीर्तनासाठी आजच्या कार्यक्रमाच्या उपसंहारासाठी घेतलेला अभंग कोणाचा आहे म्हणाल तर कधीच कोणाकडे काहीच न मागणारे, कधीच कोणाकडे काहीच न मागणारे जगत वंदनीय जगद्गुरु तुकोबराय महाराज यांचा अभंग आहे. बघा, कधीच कोणाकडे काहीच न मागणाऱ्यांचा मागणारा अभंग आहे. कधीच कोणाकडे काहीच न मागणाऱ्यांचा मागणारा अभंग आहे. जो आज मागतो, ज्याने अगोदरही मागितलेले आहे, त्याला तुम्ही न मागणारा कसं म्हणू शकता? थोर नवलाव झाला वांझे पुत्र प्रसवला, जिला मुलगा होत नाही तिला वांझ म्हणतात, जिला मुलगा झाला ती वांझ नसते. सूर्यप्रकाशाच्या घरी अंधार नसतो, पाणी कोरडे नसते, अग्नी शीतल नसतो. त्याचप्रमाणे अगदी त्याचप्रमाणे मागणारा हा न मागणारा नसतो. तुम्ही म्हणाल महाराज तुकाराम महाराजांनी बऱ्याच वेळेस मागितलेले आहेत, बऱ्याच वेळेस मागितलेले आहेत, आणि तुम्ही म्हणता तुकाराम महाराज कधीच कोणाकडे काहीच मागत नाही. समजावून सांगतो, ध्यान देऊ नाही. मी जर तुमच्याकडे पैसे मागितले, तुम्ही मला पैसे दिले, तर तुमच्याकडचे पैसे कमी होतील, बरोबर? बरोबर. मी जर तुमच्याकडे एक गाई मागितली, तुम्ही मला गाई दिली, तर तुमच्याकडची एक गाई कमी होईल, बरोबर? बरोबर. मी जर तुमच्याकडे जमीन मागितली, तुम्ही मला जमीन दिली, तर तुमच्याकडची एक एकर जमीन कमी होईल, बरोबर? मी जर तुमच्याकडे सोनं नाणं धनद्रव्य मागितलं, तुम्ही मला सोनं नाणं दिलं, तर तुमच्याकडचं सोनं कमी होईल, बरोबर? मग आता मला सांगा, तुकाराम महाराजांनी देवाकडे जे जे मागितलं ते ते देवाकडचं कमी झालं का? मोठ्या आवाजात सांगा, झालं का? नाही. तुकाराम महाराजांनी देवाकडे परमार्थ मागितला, मग देवाकडचा परमार्थ कमी झाला का? नाही. तुकाराम महाराजांनी देवाकडे भक्ती प्रेम मागितलं, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, मग देवाकडचे भक्ती प्रेम कमी झालं का? नाही. तुकाराम महाराजांनी देवाकडे ज्ञान मागितलं, मग देवाकडचं ज्ञान कमी झालं का? नाही. तुम्ही मला सांगा, तुकाराम महाराजांनी देवाकडे आमकी आमकी गोष्ट मागितली, आणि ती गोष्ट देवाकडची म्हणा, संतांकडची म्हणा, कोणाकडची का म्हणा, ती गोष्ट कमी झाली, असं एखादं उदाहरण आहे का? अहो, असं उदाहरण असू शकत नाही. एक जण मला म्हणाला, महाराज तुकाराम महाराजांनी त्यांच्या सासऱ्याकडे बायको मागितली ना, मग त्यांच्या सासऱ्याकडची मुलगी कमी नाही का झाली? बघा, हा बसला कीर्तना आणि डोक्यात घुसली बायको. अहो, ज्यांच्या डोक्यात बायको घुसली ना त्यांना तुकाराम महाराज कळत असतात का? तुम्हीच मला सांगा, तुकाराम महाराजांनी बायको मागितली असेल का? 60-70 वर्षापूर्वी मुलगा बाप समोर मान करून उभा राहत नव्हता. 450 वर्षापूर्वीचे तुकाराम महाराज बायको मागतील का? ते काय आजचे पोर आहे का? आजच्या पोरांचं फार अवघड आहे.
पाहिजे, मला तीच बायको पाहिजे, मला हिच्याबरोबरच लग्न करायचं, मला हिच्याबरोबरच लग्न करायचं. काय काय म्हणता, काय काय म्हणता, बेबी मी तुला चांद लावूंगा, बेबी मी तुला चांद लावूंगा. आता हा चंद्र आणून कुठे ठेवणार, हा जातो भाड्याच्या खोली, ती खोली पत्र्याची, आणि मग तू बेबी मी तुला चांद लावूंगा. गुटखा खायचं बंद कर, गुटखा खाऊ तोंडाचा भना 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 वास सुटला. काही काही म्हणतात, जानू मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, जानू मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. आता हा जर हिच्याशिवाय जगू शकत नाही तर 25 वर्ष जगलाच कसा, हा टोनगा 25 वर्ष जगलाच कसा. पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही, हवेशिवाय माणूस जगू शकत नाही, अन्नाशिवाय माणूस जगू शकत नाही. तू आत्महत्या करता मरून दाखव, तू आत्महत्या करता मरून दाखव, तर ती करते हे असं जमते काय, असं जमते, आणि म्हणते मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही.